कृष्ण हरि श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम। श्रीमद् अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय 3 भाग 1। सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार। आपण गेल्या भागापर्यंत दुसऱ्या अध्यायातले सर्व विषय बघितले। त्यामध्ये प्रामुख्याने सांख्ययोग, बुद्धियोग आणि मग असं जीवन जगणारे जे स्थितप्रज्ञ त्याची लक्षणं पाहिली। आणि त्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाच्या मनात जो विचार चाललेला होता तो विचार तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने व्यक्त केलेला आहे। आणि म्हणून तिसऱ्या अध्यायाच्या ह्या पहिल्या भागामध्ये आपण जे काही विषय चिंतन करणार आहोत ते अभंग क्रमांक 1 ते अभंग क्रमांक 78 एवढ्या अभंगापर्यंत चिंतन करणार आहोत। या चिंतनाचे प्रामुख्याने 2 भाग करता येईल। पहिला जो भाग आहे की अर्जुनाने भगवंताशी संवाद साधून जे काही आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे दुसरा अध्याय ऐकल्यानंतर ते अभंग क्रमांक 1 ते 55 यामध्ये आहे। आणि 56 ते 78 यामध्ये मग भगवंतानी त्याच्या मनातले जे व्यक्त केलेले भाव आहेत, जी द्विधा मनस्थिती अर्जुनाने सांगितली आणि निश्चित मार्ग सांगण्याविषयी जी विनंती केली त्याला सांगण्यास सुरुवात केलेली आहे 56 ते 78 या अभंगामध्ये। तर आपण ह्यातला विषय क्रमांक 1 बघूया की जो अभंग क्रमांक 1 ते 55 मध्ये आहे आणि त्याच्यातही उपविभाग 2 आहेत। अभंग क्रमांक 1 ते 10 यामध्ये साधारणपणे जो विषय आलेला आहे की हे भगवंता तू दुसऱ्या अध्यायात जे सांगितलं ते मी व्यवस्थित ऐकलं आहे आणि सांख्ययोगाच्या दृष्टीने आत्मस्थितीत कुठलं कर्मच उरत नाही। आणि मग जर मी आत्मस्थित होऊ इच्छितो तर मग हे कर्म करण्याची गरज काय आहे। आणि ह्यामध्ये अनेक भाव चिंतन करण्यासारखे आहेत, पण आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे जसं आपण वाचन करताल तसं त्यातले भाव समजून घ्यावेत की श्रोत्याने कितीही सांगितलेलं असलं योग्य पद्धतीने तरी वक्ता तो त्याच्या पद्धतीने अर्थ काढून मग त्याचा अर्थ लावत असतो, असं घडत राहतं। तो भाव इथं चिंतन करण्यासारखा आहे। आणि मग आपलं ही सर्व जी द्विधा मनस्थिती झालेली आहे त्याचं अनेक प्रकारे वर्णन
11 ते 55 या अभंगामध्ये केलेलं आहे. आणि ह्या सर्वाचं तात्पर्य जे अभंग क्रमांक 54 आणि 55 मध्ये सांगितलेलं आहे की मला तू आता निश्चित काय तो मार्ग सांग, सांख्ययोग का कर्मयोग. आणि असे ही 54 आणि 55 अभंग आपण बघूया. तरी आचराया सर्वथा उचित आणि जेणे हित परलोकी, आईसे मज एक निश्चये करोण, सांगे विवरोण पार्थ म्हणे. म्हणजे हे भगवंत, अध्यात्मातला मला असा मार्ग सांग की ज्याचं आचरण करता येईल, तो सर्व प्रकारे उचित असेल आणि माझं जेणे हित होईल, म्हणजे या लोकी देखील हित होईल आणि आत्मस्थितीमध्ये देखील हित होईल. आणि यालाच आपण मला असा मार्ग सांग की ज्याच्यामध्ये अभ्युदय पण असेल आणि निःश्रेयस देखील असेल. म्हणजे ह्या जगात जगताना माझं जीवनही, संसारी प्रापंचिक जीवनही उत्कृष्ट पद्धतीने मला जगता येईल आणि आत्मस्थितीही प्राप्त करता येईल असा मार्ग सांग. आईसे मज एक निश्चये करोण, हे मला निश्चितपणे सांग आणि हे विस्तृतपणे सांग. सांगे विवरोण पार्थ म्हणे. आणि आपल्या प्रापंचिक साधकाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या मनात हाच मोठा प्रश्न असतो की मी प्रपंच करताना अनेक कर्म करत आहे आणि मग मला आत्मस्थिती कशी प्राप्त होईल. किंवा खूप आपले गैरसमज असतात की अध्यात्म हे काहीतरी वेगळं आहे, माझं प्रपंच जीवन हे काहीतरी वेगळं आहे आणि एकदा प्रपंच पूर्ण झाला की मग मी अध्यात्म करायला मोकळा. असे अत्यंत वेगळ्या पद्धतीचे चुकीचे गैरसमज आपल्या मनात असतात. मला तर असं वाटतं की भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, अभंग ज्ञानेश्वरी ह्याचं अगदी लहानपणापासून चिंतन सुरू व्हावं. कारण ह्याच्यात सर्व जीवन आनंदाने जगत आत्मस्थिती कशी प्राप्त करता येईल हेच वर्णन आहे. तरी असो, आपण आता भगवंताने दे अभंग क्रमांक 56 आणि 78 याच्यामध्ये जो अर्जुनाच्या मनातल्या द्विधा मनस्थितीवरती उपचार केला आहे, तो प्रामुख्याने 2 मार्ग सांगितलेले आहेत. पण हे दोन्हीही मार्ग अंततः एकाच ठिकाणी जाऊन मिळतात. जसं आपण पावसला जाताना रत्नागिरी मार्गे गेलो तरी पावसला जाऊन पोचतो आणि लांजा मार्गे आलं, मार्ग जरी वेगवेगळे असले तरी पोचायचं ठिकाण एकच आहे. तसं हे दोन्ही मार्ग एकच आहे असं पहिल्यांदा स्पष्ट केलेलं आहे. आणि यावरती अभंग क्रमांक 65 चिंतन करण्यासारखं आहे. जान अर्जुना हे मार्ग जरी दोन्ही, परी ते निदानी एक होती. आणि अनेक दृष्टांत देऊन हा विषय समजून सांगितलेला आहे. मग पुन्हा प्रश्न निर्माण होईल की मग जायचं एकाच ठिकाणी तर एकच मार्ग का नाही, एवढे मार्ग कशासाठी? तर तेही भगवंताने
आपल्या मनातली शंका दूर केलेली आहे तो आहे अभंग क्रमांक 70. परी जैसा ज्याचा असे अधिकार तैसीच साचार उपासना. जगतामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत आणि सर्वांची मनोवृत्ती एकसारखीच आहे असं होऊ शकत नाही, परंतु सर्वांना आत्मप्राप्तीचा अधिकार आहे. मग त्याची जशी मनोवृत्ती आहे त्यानुसार त्याचा अधिकार प्राप्त होतो आणि त्या अधिकारानुसार तो मार्ग निवडतो. जसं मुंबईवरनं येणारे आणि पावसला जाणारे लोक कदाचित पटकन कोकण ट्रेननी जातील, पण देशावरनं येताना ट्रेन नाही. मग ते स्वतःची गाडी घेऊन येतील, ज्याचा जसा अधिकार असेल. कुणी ST बसनी जाईल आणि आपण बघतो की पायीवारीनी सुद्धा पावस पंढरपूर करणारे आहेत. तर हे जरी सगळे वेगवेगळे मार्ग असले तरी हा अधिकारानुसार भेद आहे. आणि म्हणून जरी हे दोन्ही मार्ग सांगितले, कोणचे दोन मार्ग? तर पहिला मार्ग आहे सांख्य मार्ग, जो दुसऱ्या अध्यायात सांगितलेला आहे, म्हणजेच ज्ञान मार्ग आहे तो. आणि त्याचं वर्णन अभंग क्रमांक 71 आणि 72 ह्यामध्ये केलेलं आहे. एकची भरारी मारोन या वृक्षी झोंबे जैसा पक्षी फळा लागे. म्हणजे जमिनीवर बसलेला पक्षी असेल आणि झाडाच्या उंच शेंड्यावरती जर फळ असेल तर तो पटकन पंख पसरवेल आणि भरारी मारून एका क्षणामध्ये तो त्या फळापाशी जाऊन पोहोचेल, कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे. हा झाला विहंगम मार्ग, हवेतून डायरेक्ट फळापाशी. आणि हा झाला ज्ञान मार्ग. असं म्हटलेलं जातं की ह्याचा जो अधिकारी ज्ञान मार्गाचा, त्याची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे. शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर ज्याचा मल आणि विक्षेप दोष दूर झालेला आहे आणि फक्त आवरण दोष शिल्लक राहिलेला आहे, असा हा ह्याचा अधिकारी असतो. आणि मग कानावचनाची भेटी, सद्गुरूंनी त्यांना उपदेश केला रे केला की ते आत्मबोध घेऊनच उठतात, असा हा विहंगम मार्ग आहे. आणि दुसरा जो मार्ग आहे, जो अभंग क्रमांक 74 मध्ये वर्णन केलेला आहे. फांदी फांदीवरी चढवनिया तेथ पावतो निश्चित हळूहळू. तर पक्षी जसा जातो तसं मुंगी जाऊ शकणार नाही. पिपीलिका म्हणजे मुंगी. आता मुंगीची ताकद नाही की हवेतनं उडून डायरेक्ट शेंट्यापाशी असलेल्या फळापाशी जायचं. मग ती जमिनीवरनं बुंद्यावर, खोडावर, फांद्यांवर, पानावर जात 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 फळापर्यंत पोहोचेल. कशी? हळूहळू. पण तिलाही फळ प्राप्त होईल का? होईल. आणि हा आपल्यासारख्या संसारी मनुष्याचा मार्ग आहे. आणि त्यालाच दुसऱ्या अध्यायामध्ये जे बुद्धियोग म्हटलेलं आहे, त्यालाच तिसऱ्या अध्यायात आता आपण कर्मयोग म्हणत आहोत. आणि हळूहळू ढाळे ढाळे असं ज्याचं वर्णन केलेलं आहे, तसा तोही तिथपर्यंत जाऊन पोचतो. आणि मग ह्याची सुरुवात जी आहे ती कर्ममार्गापासून आहे. ह्याला कधी क्रमयोग पण म्हटलेलं आहे की विहित आणि निष्काम कर्म करत करत चित्त शुद्धी झाली की हे शुद्ध झालेलं चित्त
आपण ध्यानात किंवा नामात लावून एकाग्र करायचं आहे आणि एकाग्रता ते निवृत्तिका अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर आत असलेलं आत्मज्ञान उदयाला पावतं. असा हा पिपीलिका मार्ग आहे, जो अभ्युदय म्हणजे प्रपंच करत असताना, प्रापंचिक कर्म करत असताना देखील आत्मस्थितीपर्यंत घेऊन जातो. असा हा सर्वांना सेव्य असा अधिकार आहे. हरि ओम. ओम राम कृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. आपला स्वामी सेवक. हरि ओम.